नमस्कार मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत चटपटीत अशी मॅगी बनवण्यासाठी मी घेत असते कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर. तेल तापवून घेतलं आहे. कांदा टाकून घेऊया. त्यात कांदा टाकला की त्यानंतर मिरची आणि टोमॅटो टाकणार आहे. खूप सिंपल अशी मॅगी बनवणार आहोत. यात काही मसाले नाहीत, काहीच नाही आहे. खूप सिंपल अशी आणि पटकन अशी बनणारी मॅगी आहे. प्रत्येकजण वेगवेगळी मॅगी बनवत असते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. खूप काही मसाले टाकून मिरची आणि टोमॅटो टाकून घेऊया. आता मिरची आणि टोमॅटो छान परतले की त्यानंतर आपण आपल्याला हवे ते मसाले, म्हणजे मी तर फक्त तिखट, मीठ, हळद आणि मॅगी मसाला इतकंच टाकत असते. यामुळे अतिशय उत्तम अशी टेस्ट येते. या व्यतिरिक्त मी कुठलेही मसाले त्यात यूज करत नाही. बघा, कांदा छान शिजून झालेला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, मीठ टाकून घेऊया. त्यात तिखट टाकून घेऊया. तुम्हाला जितकं स्पायसी हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता. मला एकदम स्पायसी नको, मी थोडं तिखट टाकते. मिरची आपण ऑलरेडी टाकलेली आहे त्यामुळे. हळद टाकून घेऊया. त्याला परतून घेऊया थोडं आणि त्यानंतर आपण थोडा मॅगी मसाला आत्ता सोडणार आहोत आणि उर्वरित ठेवलेला आहे तो आपण नंतर टाकणार आहोत. बघू शकता, आता मी मॅगी मसाला टाकते आहे. मॅगी मसाला टाकून झाल्यानंतर तो आपण फिरवून घेऊया. छान मिक्स झालेला आहे कांदा, टोमॅटो, मिरचीसोबत. आता पाणी टाकून घेऊया. तुम्हाला कशा प्रकारची मॅगी आवडते त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. जर तुम्हाला खाऊ पिऊ म्हणजे मला सूपसुद्धा त्याच्यासोबत हवं असतं प्यायला, म्हणून मी पाणी जास्त टाकते. आवश्यकतेनुसार मॅगी किती आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. पाणी टाकल्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्या. छान उकळी आलेली आहे, बघू शकता. मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला, मॅगीच्या. यानंतर आपण त्यात मॅगी टाकून घेणार आहोत. मी 2 पॅकेट मॅगी टाकलेली आहे आणि 1 मसाल्याची पुडी मी आधीच टाकलेली आहे आणि 1 ठेवलेली आहे. ती आपण मॅगी टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत. मॅगी पूर्ण पॅकेट मी टाकून देते आहे यात. मॅगी टाकलेली आहे आणि आता त्याला फिरवून घेऊया. तुम्हाला कशा प्रकारची मॅगी आवडते तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. मॅगी टाकलेली आहे, छान अशी उकळी येत आहे. आपण आता त्यावरती पुन्हा मॅगी मसाला टाकणार आहे, ज्यामुळे त्याची टेस्ट अशी एकदम मस्त वाटणार आहे आणि जो मॅगीचा टेस्ट असतो तो सुद्धा येणार आहे. मॅगी मसाला आपण टाकलेला आहे, त्याला फिरवून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याला छान टेस्ट येईल. बघा किती मस्त दिसत आहे. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलेलं आहे. कधी होते आणि कधी खाणार असं वाटते. चला, तर आपली मॅगी शिजत आलेली आहे. आपण एक वाफ काढून घेऊया. त्यासाठी मी प्लेट झाकून ठेवते. 2 मिनटं वाफ काढली की आपली मॅगी तयार. वाफेसाठी प्लेट झाकून ठेवते मी. बघा, वाफ काढून घेतलेली आहे. मॅगी मस्तपैकी तयार आहे. खाओ पिओ, एन्जॉय करो. त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकलेली आहे. चला, तर मग आपली मॅगी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. चटपटीत मॅगी तयार झालेली आहे. बघू शकता, असं तोंडाला पाणी सुटते आहे. मस्त मस्त. चला, तर सर्व करूया आणि एन्जॉय करूया. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा.